त्या मित्रमंडळींच्या सहवासातून मला हे कळालंय की आपण कुणाच्याच स्पर्धेत उभे नाही आहोत. आपल्याला आपल्या जगण्याचा पुरेसा आनंद मिळतो का? आपल्याला एखादं चित्र समरसून पाहता येतं का? आपल्याला मिसळीचा एक तर्रीदार घास घेतल्यावर परमावधी होते का सुखाची? आपल्याला मित्रमैत्रिणींना 1000 मिठ्या आणि 1000 पप्प्या दिल्यावर आई शपथ मज्जा आली असं वाटतं का? आणि आपल्याला आपलं काम प्रामाणिकपणे नैतिकतेचे आपले व्यक्तिगत पॅरामीटर्स जे आहेत ते पाळून करता येतं का? यात सगळा आनंद सामावलेला आहे. कुणाच्या स्पर्धेत उभं राहायची गरज नाही, पण दर्जा राखायचं काम व्यक्तिगत पातळीवरचं आहे. ते काम मी नीट करावं आणि मी सुंदर जगावं आणि मी जितकी सुंदर आणि चांगली आणि परिपूर्ण जगेन तितकाच माझा भवताल जगेल. कारण माझ्या भवतालाला मी माझ्या दृष्टिकोनातून बघत बदलत घडवत असते आणि माझा भवताल मला बघत आणि घडवत असतो.